गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कधी-कधी ना माझ्यासोबत असंच होत असतं. मला ना विसरायला होत असतं आणि काही गोष्टी मला आठवतच नाही. तर झालं काय, की भेंडी होती आणलेली आणि भेंडी मी नेहमीच्या पिशव्यांमध्ये न भरून ठेवता मी ना आईस्क्रीमचा जो रिकामा डब्बा असतो ना, त्यामध्ये भरून ठेवली होती. म्हटलं चांगली राहील आणि बाकी पिशव्यांमध्ये इतर बाकीचं सामान होतं आणि बाकी भाज्या पण संपलेल्याच होत्या तशा. जास्त काही भाज्या नव्हत्या, पण भेंडी होती फ्रिजमध्ये आणि ती मी राजला करायला पाहिजे होती. पण मला लक्षातच आलं नाही. मी फक्त पिशव्या बघून घेतल्या फ्रिजमध्ये आणि म्हटलं काहीच नाहीये भाजीला. तर मग जी भाजी होती ती राजला खायचीच नव्हती. म्हणजे पत्ताकोबी होती आणि ती नको होती त्याला आज. तर मग मी काय केलं, की बटाटा कसा असतो ना, की घरात जास्त क्वांटिटीत आपण आणून ठेवलेला असतो आणि बटाट्याची भाजी की जास्त दिवस टिकते सुद्धा, जास्त आणली तर. त्यामुळे मग म्हटलं चला बटाटाच करूया. तर इकडे मी आता ना असे ते आपण वेफर्स करतो ना तसे स्लाइस करून घेणार आहे आणि मग बटाट्याची भाजी करणार आहे. हिरवी मिरची वगैरे घालून त्यामध्ये कसुरी मेथी घालायची, छान लागते अगदी. तर म्हटलं पटकन होऊन पण जाईल आणि त्याला आवडते पण म्हटलं बटाट्याची भाजी. पण कसं आहे ना, की सारखा-सारखा बटाटा दिला ना तेही तो वैतागतो मग. कारण शनिवारीच मी बटाटा दिला होता आणि मी बटाट्याची भजी पण करणार होती त्याच्यासाठी. पण झालं असं नाही, की तो म्हटला, की "मला ना घसा जरा खवतोय माझा, तर मला काही देऊ नको भजी वगैरे, फक्त भाजी करून दे." म्हटलं ठीक आहे मग. मग बाकीचं बाजूला ठेवलं, कणिक केलेलंच होतं मी आणि म्हटलं चला पटापट आता इकडे ना पोळ्या करून घेते, म्हणजे मग रातचा टिफिन रेडी होऊन जाईल म्हटलं. तर कधीतरी असं होऊन जातं माझ्यासोबत आणि मग मला नंतर वाटलं, की अरे भेंडी केली असती म्हटलं टिफिनला. तर चला चालूच राहतं. तुमच्यासोबत पण होतं का असं मला नक्की सांगा बरं का कमेंट्समध्ये. आणि मी बाकीचं कणिक पण करून ठेवत असते म्हणजे आहोंच्या टिफिनचं आणि दीदीच्या टिफिनचं. कारण काय राज 7:00ला जातो आणि त्यानंतर लागलीच दीदी पण 8:00ला 8:30 पर्यंत निघते. 8 पर्यंत 8:15 पर्यंत टिफिन तिचा पण करायचाच असतो मला. त्यामुळे मग तिघांचं कणिक मी करूनच ठेवत असते. म्हणजे मग पोळ्यांचं कणिक केलेलं असले की फक्त मला पोळ्या लाटून घ्यायच्या असतात गरम-गरम आणि त्यानंतर मग फक्त भाज्यांचं टेन्शन त्या दोघांना विचारून भाज्या करायच्या. असं काही माझं रुटीन चाललेलं असतं. तर चला आता पटापट इकडे पोळ्या करून घेते. नंतर राजचा टिफिन पॅक केला आणि राज निघाला क्लासला. नंतर मग मी काय फ्रेश झाले अंघोळ वगैरे करून आणि म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि अंघोळ केल्यानंतर की नाही थोडेसे केस माझे असे ओलेच होऊन जातात. कितीही वर बांधा पण ते ना थोडंसं शॉवरमुळे त्याच्यामुळे ओलेच होतात. मग मी जरा त्यांना मोकळे करून घेत असते आणि कामं वगैरे करेपर्यंत जरा मोकळेच ठेवते. नाहीतर माझे केस ना जास्त करून वरतीच बांधलेले असतात, फोल्ड केलेले असतात. मी जास्त मोकळे ठेवतच नाही. तर त्यामुळे म्हटलं चला आता दिवा वगैरे लावूया म्हटलं आणि देवाजवळ. त्यानंतर मग आहोंचा टिफिन वगैरे करूया म्हटलं. तर इकडे आता किचनमध्ये आली आणि इकडे आधी देवपूजा वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग इतर कामं. पण की नाही टिफिनला साध्याच अशा भाज्या द्यायच्या होत्या आणि त्या तुमच्यासोबत बऱ्याच वेळा मी शेअर केल्या होत्या. तर म्हटलं चला आज दुसरे कामं तर दाखवूया म्हटलं. तर इकडे की नाही असं होऊन जातंय की कपड्यांसाठी मशीन तर आहे ना तुमच्याकडे, मग काय मशीन असल्यावर कुठे काय करायला लागतं. पण तसं नसतं. मशीन जरी असलं ना तरी ह्या बाथरूममधनं कपडे घ्या, मुलांचे एक्स्ट्रा कपडे घ्या, त्यानंतर दुसऱ्या बाथरूममधले कपडे घ्या, मग सगळे गोळा करा, ते मशीनला लावा. त्यानंतर लावले की ते धुवून झाले की काढा, वाळत घाला, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घाला. ही सगळी कामं असतात. मग कपडे धुणं फक्त बसून धुणं तेवढं टळतं, पण बाकीची जी कामं आहेत ना, कपड्यांचा पसारा आवरणं हे सगळं असतंच बरं का. आपल्याला कितीही वाटत असलं ना, की मशीन आहे, काही टेन्शन नाही कपड्यांचं, पण कपडे एवढे होऊन जातात ना, आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं ते. त्यानंतर म्हटलं चला कपडे वगैरे धुवायला लावले आणि म्हटलं चला हे ड्रेसिंग टेबल आहे ना माझं, ते खूप दिवसांपासून मला आवरायचं होतं. आता जे नवीन आहेत ना, ज्यांना माहीतच नाहीये, इथे माझा असा ड्रेसिंग टेबल आहे हिडन केलेला आणि आतमध्येच मिरर पण आहे त्याला आणि आतमध्ये बघू शकताय खूप असा अस्ताव्यस्त झालेला आहे तो. म्हटलं चला आवरून घेऊया. संपलेल्या तेलाच्या बॉटल, परफ्यूमच्या बॉटल, त्यानंतर बरेच काही-काही वस्तू ज्या संपलेल्या असतात ना, त्या सुद्धा कोणी उचलून टाकणार नाही आपल्याशिवाय. त्यामुळे म्हटलं चला आवरून घेऊया. मस्त पेपर टाकला खाली आणि त्यावर आता सगळ्या वस्तू मी काढून घेणार आहे एक-एक करून आणि सगळं छान असं ऑर्गनाइज करून ठेवणार आहे. म्हणजे सगळ्या वस्तू म्हणजे जागा पण होऊन जाते आणि ज्या संपलेल्या वस्तू त्या काढून टाकून देता येतात. एक्सपायरी झालेल्या वस्तू ज्या असतात त्या टाकून देता येतात. तर काही वस्तू अशा असतात ना, की आणतात हे पण काही वापरत नाही असं पण होत असतं यांचं. जास्त तर यांना परफ्यूमचा जास्त म्हणजे शौक आहे त्यांना परफ्यूमचा. वेगवेगळ्या ब्रँडचे परफ्यूम त्यांना आवडतात खूप आणि तेच ते आणत असतात. तर या ठिकाणी त्यांचा तोच सगळा राडा ठेवलेला असतो. त्यानंतर शेव्हिंग किट वगैरे थोडंसं त्यांचं जे एक्स्ट्राचं असतं ते इथे ठेवलेलं असतं.
असं बरंच काही. आणि माझं अगदी थोडंच सामान असतं बरं का, खरं सांगते मी. हा ड्रेसिंग टेबल जास्त तर त्यांच्याच वस्तूंनी भरला आहे, म्हणजे परफ्यूमच्या बॉटल, ते शेव्हिंगचं जे जेल वगैरे काय असतं ते सगळं असं त्यांचंच आहे, म्हणजे जास्त माझं खूप कमी वस्तू आहेत तिथे. माझं फक्त एक मेकअपचं पाऊच आहे, त्यामध्येच माझ्या सगळ्या वस्तू मी ठेवत असते. आणि फक्त काय मग मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे त्याच 1-2 बॉटल आहेत माझ्या बस. आणि कोकोनट ऑइलची बॉटल तेवढं आहे. तर ह्या पाऊचमध्ये मी सगळ्या माझ्या वस्तू ठेवत असते. मेकअप म्हणजे संदर्भात ज्या लागतात आपल्याला बेसिकच्या त्या. आणि तेच मी कुठेही जातानाही ते पाऊच घेऊन जात असते. तर इकडे आता सगळ्या वस्तू काढून घेते आणि ना पार्टिशनमध्ये केले, ते काचेचे आहेत. तर ते काच आपल्याला काढता येऊ शकतात, पण मी आता ते तिथल्या तिथेच पुसून घेणार आहे, क्लीन करणार आहे. आणि कारण म्हणजे म्हटलं काढून त्यांना धुवून परत ते पुसा, त्यापेक्षा ओल्या कापडाने छान पुसून घेतले ना मस्त क्लीन होऊन जातात. आणि ह्या वेळेस ना खाली मी त्यांच्या ना असं न्यूजपेपर वगैरे टाकणार आहे, कारण ना ते असं इतकं खराब होऊन जातात ना मग. आणि लवकर लवकर आपल्याला साफ करायला लागतं. तर म्हटलं ना मस्त न्यूजपेपर टाकूया, म्हणजे खालचं जे पोर्शन आहे तो खराब होणार नाही. आणि न्यूजपेपर पुढच्या वेळी काढले की पूर्ण चकाचक, वेळ पण कमी लागेल म्हटलं मला आवरायला. त्यामुळेच मग मी ते तसं करणार होते. तर इकडे आता सगळ्या वस्तू काढून घेते मी. आणि त्यानंतर मग सगळं स्वच्छ पुसून असं क्लीन करून घेणार आहे. आणि इकडे की नाही हा जो मिरर दिसतोय ना, म्हणजे घरातले कुठलेही मिरर असू द्या, कुठलेही आरसे असू द्या, बाथरूम मधले असू द्या किंवा बेसिन जवळचे असू द्या, सगळे आरसे आपण ह्या एका वस्तूने साफ करू शकतो. मी पुढे सांगणारच आहे ते कुठली आहे ते. आणि छान असे क्लीन होऊन जातात, अगदी चकाचक, काही जास्त मेहनत लागत नाही. आणि सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली ते म्हणजे अवेलेबल असते ती वस्तू आपण वापरू शकतो, लिक्विड म्हणता येईल आपल्याला. तर तेच मी वापरणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. तर सगळ्या वस्तू आता काढून घेते आणि बघा या ठिकाणी सगळं काढून घेतले. न्यूजपेपरची मस्त अशी घडी घालणार आहे आणि ते मी त्यावर टाकणार आहे आता. तर सगळं आधी मी ओल्या कपड्याने पुसला, तर सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे. आणि खूप असं उपयोगी पडतं, दिसतही नाही. आणि जागा जर का कमी असेल ना घरामध्ये, तर असं आपण करायला काहीच हरकत नाही. आणि असं म्हणतात की बेडच्या समोर मिरर नकोय, म्हणजे झोपल्यानंतर आपण त्या मिररमध्ये दिसलं नाही पाहिजे, असं सुद्धा मी ऐकलेलं आहे, वाचनात आहे माझ्या. त्यामुळे मग म्हटलं तसंही नको, आपल्याला मिरर ओपन ठेवायचंच नाहीये. म्हणून मग आम्ही ही अ, शक्कल लढवली होती की आपण त्याला हिडन करूया, आतल्या बाजूला घेऊया, म्हणजे तो ओपन केल्यावरच. आणि कसं असतं ना की तो आतमध्ये असल्यामुळे जास्त खराबही होत नाही, फक्त कामापुरता तेवढा आपण ओपन करायचा आणि नंतर पुन्हा लावून द्यायचं असं. तर इकडे बघा अशा आता त्या जे आहे ना आतमध्ये जागा, तेवढ्या मापाचा बरोबर फोल्ड करून घेते मी पेपर आणि तोच टाकणार आहे. तर न्यूजपेपर असला म्हणजे कसं तो पुढच्या वेळी मला काढला की झालं क्लीन. फक्त पुसून घ्यायचं राहील खालची जागा, काही जास्त तेलकट वगैरे, म्हणजे ज्या ठिकाणी तेलाच्या बॉटल वगैरे आपण ठेवतो ना, ती जागा जास्त तेलकट होऊन जाते. त्यामुळे मग म्हटलं चला इकडे आता हे टाकून घेऊया, म्हणजे पुढच्या वेळी मला बरं पडेल म्हटलं. तर तेच माझं आता चाललं होतं. आणि यातल्या बऱ्याचशा परफ्यूमच्या बॉटल पण संपलेल्या होत्या. 2-3 परफ्यूमच्या बॉटल, 1 तेलाची बॉटल, असं काही सगळं संपलेलं होतं. आणि इकडे की नाही जास्त जागा नव्हती. आणि हा जो वरचा जो टॉप दिसतो ना, जिथे मी सगळं सामान काढून ठेवलाय, तर त्या ठिकाणी वस्तू अशा अस्ताव्यस्त पडल्या असत्या. म्हणून मी जो खाली ड्रॉवर दिसतोय ना तुम्हाला, खालच्या बाजूला छोटूसा एक ड्रॉवर दिसतोय बघा, होम टूरमध्ये पण दिसला असेल. तर त्या ड्रॉवरमध्ये मग मी माझे क्लचर वगैरे, कंगवा, त्यानंतर छोटूसा आरसा वगैरे, जे मला लागतं असं बघायला, मागची बाजू वगैरे. तर मग म्हणजे केस वगैरे केल्यावर मागची बाजू बघायला लागतं ना आपल्याला, मग ते त्यासाठी वगैरे त्या सगळ्या वस्तू मी तिथे ठेवत असते. म्हणजे वरती पसारा दिसत नाही, आवरल्यानंतर सगळं असं क्लीन दिसतं आणि मस्त मध्ये आपण ठेवू शकतो ड्रॉवरमध्ये, म्हणजे दिसत नाही वरती पसारा, त्यासाठीच असं केलंय मी. तर इकडे आता बघा सगळं मी पेपर वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यावरच आता सगळं क्लीन करून ठेवणार आहे. तर हे पण आता बॉक्स वगैरे पुसून घेते आणि मग ठेवते, म्हणजे मग थोडंफार जे धूळ वगैरे लागलेली असते ना, तर ती पण मग क्लीन होऊन जाईल. आणि सगळे हे जे बॉक्स आहे ते वरती ठेवणार आहे मी त्यांचे. आणि त्यानंतर मग इतर ज्या वस्तू आहेत त्या खालच्या बाजूला व्यवस्थित लावून देणार आहे. आता आपल्याला ना बरेच जण असं म्हणतात ना, की घरात दिवसभर काय काम असतं तुम्हाला? तर हीच कामं असतात. मला तर असंच म्हणायचंय. कारण घरात ना खूप अशी न दिसणारी कामं असतात आणि पण ती कामं केली तरच छान दिसतात, करावीच लागतात ती. आणि जर का नाही केलं तर तिकडे अजून जास्त राडा होत असतो. आणि ज्यावेळेस राडा झाला की मग तेव्हा घरातल्यांना आठवतं, की बाबा इकडे खूप पसारा झालाय असं. पण तेच म्हटलं आता आवरून घेऊया. आणि ही न दिसणारी कामं पण आपल्याला करूनच घ्यायला लागतात आणि आपल्याशिवाय ती कोण करणार आहे? आपल्यालाच करायची शेवटी. तर मग त्यामुळे ना मी वेळच्या वेळी असं केलं ना, मग जास्त काही आपल्याला
वेळ पण लागत नाही आणि पटकन होऊन जातं. तर म्हटलं चला आता, तर हा एक छोटूसा रेडिओ आहे बरं का, तो पण कधी-कधी मी ऐकत असते. पण आता सध्या ना Alexa झालीये, Google झालीये, त्यामुळे ना काही गरजच भासत नाही आणि माझं जे देवघर आहे ना, त्याच्यात सुद्धा एक स्पीकर आहे. त्यामुळे मी ते ब्लूटूथला जॉइन केले, की मला किचनमध्ये सुद्धा गाणी ऐकायला येतात. त्यामुळे गरजच पडत नाही आता. तर हे बघा सगळं असं लावून दिलंय मी आणि ऑर्गनाइज केलंय माझ्या पद्धतीने, जे मला सोयीस्कर पडतं वापरायला. आणि आहोंना पण, आहोंचा वरती हात पोचतो म्हणून त्यांच्या सगळ्या वस्तू वर ठेवल्यात आणि खालच्या वस्तू खाली ठेवल्यात मला ज्या लागतात त्या. तर चला आता मिररकडे येऊया आणि आता या मिररला ना मस्त असं आपण डेटॉल असतं ना आपलं हँडवॉश, त्याच्याने पुसणार आहे. आणि हा जो टिश्यू पेपर आहे ना तो घ्यायचा आपल्याला, साधा न्यूजपेपर घ्यायचा नाहीये. त्याची जी शाई असते ना त्यामुळे काळपटपणा येतो मिररला. तर या ठिकाणी थोडंसं आपण घ्यायचंय आणि टिश्यू माझा कोरडाच आहे. तर मी थोडंसं मिररवर पाणी मारणार आहे आणि त्यानंतर हे डेटॉल आहे ना ते पूर्ण मिररवर आपल्याला पसरून असं पुसून घ्यायचंय आधी टिश्यूने. तसंच ओल्या याच्याने सगळीकडे व्यवस्थित पसरून. सगळे कसलेही डाग असू द्या, तेलकट किंवा पाण्याचे, सगळे डाग अगदी पटकन निघून जातात आणि छान क्लीन होऊन जातो. सगळ्यात आधी तर त्या टिश्यूने पुसून घ्यायचं. त्यानंतर चांगला टिश्यू घ्यायचा आपल्याला, क्लीन असलेला, स्वच्छ असलेला, आणि त्या टिश्यूने मग पुसायचं पाणी लावून, थोडंसं पाणी मारून स्प्रेने तर किंवा ओल्या कापडाने. तर म्हणजे कापड घ्यायचंच नाहीये, टिश्यू घ्यायचा आपल्याला आणि ओला करून ओलं हे मारून, स्प्रे मारून आणि मग पुसून घ्यायचं आपल्याला. कारण कापडाने की नाही खूप असे डाग पडतात याला, मिररला. त्यामुळे ना थोडंसं बघा आता झालंय क्लीन डेटॉलने आणि आता पाण्याने आपण लास्ट आता क्लीन करून घेऊया. त्यानंतर मिरर अगदी चकाचक होऊन जाणार आहे, वाटणारच नाही तिकडे मिरर आहे असं. खूप छान असा क्लीन होऊन जातो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या डेटॉलने की नाही फ्रीज वगैरे पण छान स्वच्छ निघून जातो. त्यानंतर मायक्रोवेव्ह वगैरे असला तर तो पण निघून जातो. ओव्हन, एअर फ्रायर वगैरे, किंवा मग आपली ही जी चिमणी असते ना, तर ती चिमणी सुद्धा आपण साफ करू शकतो किचन मधली. तर ती पण छान क्लीन होऊन जाते. आपण पाण्यात विरघळून पण ते करू शकतो. ओल्या कापडाने चिमणी वगैरे क्लीन करायची असेल तर तेलकट वगैरे डाग छान निघून जातात. तर बघा इकडे मिरर किती क्लीन झालेला आहे अगदी, आणि मस्त आपलं ड्रेसिंग पण आपला ऑर्गनाइज झालेला आहे. आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा. जाता चॅनलला लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.